नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या शेवा चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे, कारण आपण ऊस लावताना किंवा ऊस लागवड करताना पहिली चूक करतो आणि ती चूक दाखवतानाच तुम्हाला त्यातला फरक, एका जागेच दोन शेत आहे ते, त्यातला फरक तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेलो आहे. म्हणजे आपण ज्यावेळी ऊस लावतो, मग ते कांडी लागवड असो, डोळा लागवड असो किंवा आपले रोपं लागवड असो, त्यातला फरक कसा आपण सुरुवातीपासूनच ठरवतो आणि उत्पादनात त्याच्यामुळं घट कशी होते हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथं आलेलो आहे. तर मित्रांनो, चॅनल सुरू करायच्या आधी चॅनल लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे, कारण भर पावसात सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी इथंपर्यंत येत असतो आणि तुम्ही तेवढं प्रोत्साहन देत आलाय, इथून पुढेही द्याल अशी अपेक्षा ठेवतो आणि व्हिडिओला चालू करूया. मित्रांनो, ऊस शेतीमध्ये संख्या नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. आता आवाज येतोय का नाही मला माहीत नाही, पण वारं प्रचंड आहे, पाऊससुद्धा मागून आलेला आहे, थोडं झिरमट पडत आहे. तर संख्या नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे, कारण एकरी 43,560 क्षेत्रफळ आपलं असतंय आणि त्याच्यामध्ये आपले 50,000 ऊस चांगले पोसावलेले यावेत. हे ऊसाचं एकरी संख्या नियोजनाचं गणित ज्याला कळतं तोच चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. मग त्याची पहिली स्टेप असत्या ही बघा. आता इथं रोपं लागवड केलेले आहे आणि मागं जर बघितले तर कांडी लागवड केलेली आहे. फक्त आता रोपं लागवड करताना काय योग्य केलं, काय अयोग्य केलं हे पण मी तुम्हाला सांगतो आणि कांडी लागवड करताना काय काय चुका होतात ते पण मी तुम्हाला सांगतो. तर पहिलं कुठलं दाखवायचं ते तुम्हाला म्हणजे मला सांगा की कुठलं दाखवायचं आहे, तर आपण थोडं बरोबरच्या दिशेनं जाऊया आणि मग नंतर चुका काय होतात ते मी तुम्हाला सांगतो. तर पहिलं रोप लागवडीकडे आपण जाऊया. आता थोडक्यात तुम्हाला दाखवतो. आता ही कांडी लागवड आहे, 4.5 फुटी सरी आहे. आता ही बी 4.5 फुटी सरी आहे, रोप लागवड आहे. तर आता इथं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. हे बघा, हे असं चिखलात आलेलं आहे तुमच्यासाठी व्हिडिओ करायला. आता याने काय केले, 4.5 बाय 1.5 ते 2 फूट अंतर आहे, जवळजवळ 2 फूट अंतर असावं. 2 फूट नाही मित्रांनो, पण 1.5 फूट अंतर आहे. तर अशा पद्धतीने योग्य पद्धतीने हे आता लागवड जर बघितली तुम्ही तर एका रेषेत आणि एका अंतरावरही केलेले आहे 4.5 बाय 2 वर. ह्या शेतकऱ्याला रोप लागवडीत आपण 100 पैकी 100 मार्क देऊ. पण चुका काय केल्यात आता मी तुम्हाला सांगतो. आता चुका करताना बघा, इथं 2 फुटापेक्षा जास्त अंतर आहे, इथं 2 फुटापेक्षा जास्त अंतर आहे, इथं पण 2 फुटापेक्षा अंतर आहे. आता इथं काय झालं मित्रांनो, डालं पडले. डालं म्हणजे इथला ऊस उगवलेला नाही. आता इथं पण बघा, इथं पण काय झालं, डालं पडलं, इथला ऊस उगवलेला नाही. तर इथं जिथं ऊस उगवलेला नाही तिथं आत्ताच काय केलं पाहिजे, दुसरं नर्सरीतलं रोप आणून एखादा ट्रे आणून ते सांधायचं काम केलं पाहिजे. आता कुठेही बघा तुम्हाला, आता इथं बघा, इथं 2 फुटापेक्षा जास्त अंतर आहे आणि इथलं रोप मेले का काय झाले, लावले काय नाही माहीत नाही, पण इथं डालं पडले. आता एवढा गॅप जर पडला तर इथं आपलं 15 ऊसाचं नुकसान आहे, कारण 10 ते 12 ठोंबात आपण ऊस आणतो आणि त्या 15 ऊसाचं नुकसान आहे. आता काय झालं आहे मित्रांनो, या शेतकऱ्यांनी काय केलं, आमचे शेजारीच आहेत, रोप पोसावलेलं बऱ्यापैकी नाही. त्याला कारण काय आहे, आठवडं झालं पाऊस आहे. आता हे जरा मोठा कॅमेरा करून, आठवडं झालं पाऊस आहे आणि त्याच्यामध्ये आळवणी सोडले. आता अजून एक आळवणी सोडायची याला गरज आहे किंवा फवारणी घ्यायची गरज आहे. आता हे रोपं सेटिंग चांगलं बसलेलं आहे, पाणी पाजायची गरज लागेल नाही. आता याने जर तुम्ही बघितलं तर गोल किंवा काहीतरी मारलेलं असणार आहे, टूपरटी मारले. टूपरटी मारल्यामुळे काय झाले, हे आत्ताच मारून गेलेत आणि हे पेलासाठी टूपरटी मारून घेतलेलं आहे. आता मित्रांनो, थोडक्यात हिशोब द्यायचा म्हणला तर एकरी 4.5 बाय 4.5 सरी फुटी, 4.5 फुटी सरी आणि 2 फूट अंतरावर जर रोपं लावायची म्हणली तर 5,500 ते 6,000, 6,000, 7,000 रोपं आपल्याला लागतात आणि 6,000 गुणिले 10 केलं तर 60,000 रोपं होतात. म्हणजे आपल्याला काय करायला लागणार आहे, एका टोंबामध्ये 10 फुटवे आणावे लागत, बरोबर 10 फुटवे आणावे लागणार आहेत. त्यावेळी आपल्या ऊसाचं संख्या नियोजन हे चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि याच्यामध्ये आळवणी आत्तापासून 2 आळवणी घातल्या पाहिजे. ठिबक आहे, त्यानंतर ठिबकनं ड्रेंचिंगद्वारे खत लागवड आपली सोडणं चालू केलं पाहिजे. आता आपण जाऊया चुकीच्या दिशेनं, म्हणजे आपण काय चुका करतोय हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. तर आता आपण येऊया कांडी लागवडीतलं. कांडी लागवडीत तुम्हाला दाखवतो की काय चुका झालेल्या आहेत. आता थोडा पाऊस आलेला आहे मित्रांनो, हे बघा थोडा पाऊस आलेला आहे, छत्री दिसत असेल तुम्हाला.
तर आता हे प्लॉट जर तुम्ही बघितला मित्रांनो तर पिवळा पडलेला आहे. त्याला कारण काय आहे, आता बेसळ डोस याने टाकलेला आहे. सिंगल सुपर असेल किंवा DAP असेल, या बेसळ डोस या शेतकऱ्याने टाकलेला आहे. तरी पण काय झाले, हा प्लॉट पिवळा पडायला लागलेला आहे. त्याला कारण काय आहे मित्रांनो, आता हे बघा, हे बघा, हे आता रोपं पिवळी पडायला आलेत. आता ह्याला मुख्यतः काय झाले, 4.5 फुटी सरे आणि याने 2 डोळा 3 डोळा कशा पण कांड्या टाकलेत. हे बघा, म्हणजे एका फुटामध्ये 3-3 4-4 कोंब उगवलेले आहेत. किती आलेले आहेत, एका फुटामध्ये 3. आता हे बघा, इथल्या इथं 2 डोळा आहे ती, इथं 1 डोळा आहे, इथं 2 डोळा आहे ती, इथं 1 डोळा आहे, इथं 2 डोळा आहे ती. म्हणजे असं एकदम ऊसाचं कैचान झाले कुठंही. बघा मित्रांनो, तुम्ही आता झूम करून दाखवतो तुम्हाला. तर अशा पद्धतीने इतका दाट ऊस झालेला आहे. आता एका फुटात जर दोन म्हणले, थांबा जरा बंद करतो एका फुटात जरी 2 ऊस म्हणले तर मित्रांनो एवढी अक्षरशः लाखापर्यंत ही संख्या ऊसाची जात्या. आणि उत्पन्न कसं मिळेल किंवा त्या ऊसाला सुद्धा अन्न पुरवठा कमी पडून ते ऊस नाजूक राहणार आहे. त्याचं उदाहरण आहे. आता हे कोंब बघा, कोंब सुद्धा एकदम बारीक आलेलं आहे. हे कोंब बघा बारीक आलेलं आहे, कुठे बी कुठेही बघा बारीक एकदम कोंब आलेलं आहे. आज जायची गरज नाही, सगळीकडे तशीच अवस्था आहे. तर हे बघा, तुम्हाला म्हणजे कुठं मी असं काय पण दाखवत नाही. तर याच्यामध्ये काय होतं आहे मित्रांनो, काय आता साधं मित्रांनो गणित आहे, अंतर व्यवस्थित सोडा पाहिजे किंवा ह्या चुका झाल्यामुळे. आता ह्या ठिकाणी एका बघा, एका फुटात जवळजवळ 5 ते 6 ऊस आहेत. म्हणजे फुटवा काढायचीच गरज नाही. फुटवा काढायला की तुम्ही फुटवा निघणारच आहे सोडा, पण फुटवा काढायचीच गरज नाही. हा ऊस एकेरी जरी तुम्ही पोसवला तरी तुमचं संख्या नियोजन चांगलं होणार आहे. तर अशा पद्धतीनं कांडी लागवड करताना चुका झालेल्या असतात किंवा रोप लागवड करताना चुका झालेल्या असतात. ह्या चुका मित्रांनो टाळल्या पाहिजे त्या. तर काय होतं आता याच्यात करायचं काय आहे, जरी तुमचा दाट ऊस झालेला असला तरी एखादे कांडी काढू शकताय तुम्ही मित्रांनो. ज्यांना लागणार आहे किंवा ज्यांना रोपं सांधायचे त्यांना हे काढून तुम्ही विकू शकता किंवा काढून तुम्ही एका बाजूला टाकू शकता किंवा ज्याला गरज आहे त्याला देऊ शकता मित्रांनो. शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. तर एकाडे काढल्यामुळे काय होणार आहे, परफेक्ट संख्या नियोजन होणार आहे. तुमच्या पिकांना सुद्धा खाण्यासारखं खत चांगलं गावणार आहे. आता एवढं दाट संख्या झाल्यामुळं, तर हे बघा, एवढी दाट संख्या झाल्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, त्याला ऊस खायला अन्न कमी राहणार आहे. तुम्हाला लक्षण सांगतो. तर आता लोह त्याला कमी मिळालेला आहे. त्यामुळे काय होतं आहे, फेरस आणि आपलं काय म्हणायचं, लोह कमी मिळालेला आहे. 1 मिनटं मित्रांनो, झिंकची फवारणी याला घेणं महत्वाचं आहे. त्याला तवा काळोख येणार आहे. हे झिंकचं लक्षण आहे बघा. तर अशा पद्धतीने मित्रांनो चुका टाळा. आणि आत्तापासून जर दाट जरी झाला असलं तर त्याला पातळ आत्ताच करा, कारण थोडा भविष्यात एवढा निघून त्याचा ऊस वाढणार नाही मित्रांनो. कांड्या बारीक राहणार, कांड्या खोट राहणार, त्याला खतं जास्त लागणार, सगळ्याच गोष्टी आल्या. पाला काढताना ताप होणार किंवा इतर नियोजन करताना सुद्धा तुम्हाला त्रास होणार आहे. तर मित्रांनो या दोन्हीतला फरक आहे ते तुम्हाला कळला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने आत्ताच संख्या नियोजनाचं निम्मं काम हे आत्ताच करायचं असतं. आणि योग्य वेळ भर लावणे असेल किंवा पाला काढताना बारीक ऊस विरळ करणे असेल किंवा जेटा काय कायांना फुटवा होत नाही मग जेटा मोडणं असेल, ह्या कोणकोणत्या प्रकारचा आपल्याला संख्या नियोजनासाठी उपयोग करता येतो. या सर्व गोष्टींचा उपयोग करून संख्या नियोजन कंट्रोल करायचं असते आणि चांगल्या पद्धतीने ऊस आणायचा असतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बरोबरून प्रतिसाद द्या. हो, काय आपल्या पदार्थ पैसे जात नाहीत, चांगली माहिती मिळत्या तुम्हाला. ऑन द स्पॉट मी एका जागेवर 2 प्रकारचं फरक दाखवलं की कशा पद्धतीने आपण चुका करतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा व्हिडिओला प्रेम द्या, चांगलं बरोबरून बघा. असाच आजपर्यंत सपोर्ट देत आला आहे. 9,000च्या आसपास आपले सबस्क्राईबर आलेत. 10,000 तरी पूर्ण करायला मदत करा. पुढचं 50,000 लाखाचा टप्पा परत बघू आपण. पण चांगल्या पद्धतीने या शेतकऱ्याच्या पुत्राला आपण प्रेम द्या. एवढं बोलून मी थांबतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटूया. पाऊस मुसळधार चालू आहे मित्रांनो. कोयना धरण 21 TMC भरलेला आहे. रोजची 2.5-3 आवक आता चालू झालेली आहे. भयान पाऊस आहे. कोकण किनारपट्टी मुंबई असेल ते गोवा पुढं खाली कर्नाटकपर्यंत हा भयान पाऊस पद्धतीचा आहे. त्यामुळं बाहेर पडू नका शक्यतो. आपल्याकडे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात किंवा जे घाटमाता असतो ज्याला आपण मैदानी प्रदेश म्हणतो तिथं सुद्धा आता पाऊस चांगल्या पद्धतीने झाला आहे आणि तिथून पुढे सुरू
तर हे बघा इकडून आगेकूच करत आहे मान्सून पूर्ण महाराष्ट्रात. आता इकडं ही घाटमाथ्याकडून येतोय आणि इकडं बऱ्यापैकी हे आगेकूच चाललेले. तर पेरण्या वगैरे करायला काय हरकत नाही. जिथं 75, 50, 100 मिलीमीटर पाऊस झालेला आहे तिथं पेरण्या करून घेऊ शकता आणि आपलं शेतीची तयारी करू शकता मित्रांनो. सर्व शेतकऱ्यांना या वर्षीच्या सुगीच्या शुभेच्छा. तुम्हाला कष्ट करण्याची ताकद मिळो एवढं मी देवाच्या पायी प्रार्थना करतो आणि थांबूया. धन्यवाद. व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.